अध्यक्ष नाहीये जांभेकर यांच्या राजीनाम्यानंतर, मात्र आता त्याची प्रोसेस जी आहे नेमणुकीची ती कधीपर्यंत पूर्ण होईल हाती घेते का? आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो की अनेकांची अशी मागणी आहे की कुठल्याही राजकीय पक्षाची महिला आता त्या अध्यक्षपदावर नको, तर कुठली ऑफिसर नेमण्याची, म्हणजे तुमचं काय मत आहे की एखादी ऑफिसर नेमली जावी की राजकीय पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून मागणी? राज्य महिला आयोगाची अध्यक्ष नेमण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय महाराष्ट्र सरकार घेत. पण त्यासोबतच आपण असं विचारलं की एखादी अधिकारी असावी का किंवा अन्य कोणी असावं का, तर हा पूर्णतः निर्णय हा सरकारचा आहे. सरकारने तो निर्णय घ्यावा. मी एकच म्हणेन की पदावर कुणीही येऊ दे, पदावरच्या येणाऱ्या माणसानं आपल्या पदाची जबाबदारी समजून त्यांनी काम करणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. राजकीय असणाऱ्या व्यक्तीवरती जेव्हा अशा प्रकरणामध्ये आरोप ठेवले जात आहेत किंवा पक्षाशी असणारे संबंध किंवा आरोपींशी असणारा त्यांचा प्रभाव, या सगळ्या गोष्टीवरून अनेक प्रश्न उपस्थित येतात. परंतु तिथे एखादा अधिकारी जर तटस्थपणे भूमिका बाळगत असेल तर तशा पद्धतीचा निर्णय व्हायला हवा. तशा पद्धतीचे निर्णय सकारात्मकतेने पाहता येतात. नाही, मला असं नाही वाटत. सरकारला जो कोणी योग्य वाटतं आहे त्याची नियुक्ती सरकारनं करावी. मग ती अधिकारी असेल आणि सरकारला वाटत असेल की ती योग्य आहे तर करायला हरकत नाही. पण त्यासोबत जर त्यांना असं वाटत असेल की समाजामधली एखादी व्यक्ती चांगलं काम करते तर त्यांचीही नियुक्ती करायला माझी अजिबातच ना नाही आहे. मी इतकंच सांगेन की तुम्ही कोणत्याही भूमिकेमध्ये असा, ज्या पदावर तुम्ही काम करता आहात त्या पदाला न्याय देणं हे तुमचं काम आहे. आणि हा न्याय आपल्याला देता आला पाहिजे. त्या पदाची गरिमा सांभाळून आपण पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्रानं असे पण उदाहरणं बघितलेत की राजकीय पक्षाच्या नेत्या या नेत्या पण होत्या आणि महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पण होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो व्यवस्थितपणे जो ताळमेळ जो सांभाळायचा आहे तो ताळमेळ घालून आपण पुढे गेलं पाहिजे.